सारखं असेल. मी सगळ्या कलाकारांना विनंती करीन की आपण सभागृहामध्ये स्थानापन्न होऊया. सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो, ज्या सभागृहामध्ये नेहमी विकासाच्या गावाला जाण्याच्या गोष्टी होतात तिथे आज विनोदाच्या गावाला लोक जात आहेत, याचा सगळ्यात जास्त आनंद होतो आहे. आणि जिथे तारांकित प्रश्नांची चर्चा होते तिथे हास्यांकित चेहरे पाहून मलाही आज आनंद होतो आहे. आज आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे ही मराठीतली दोन विनोदाची शिखरं असं म्हटलं जातं. श्रीम माटे असं म्हणत असत की माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते तितका काळ तो जिवंत असतो. महाराष्ट्राच्या वर्तमानातला असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे या दोघांची आठवण निघत नाही. नांदेडच्या नाट्य संमेलनाचे पु ल देशपांडे अध्यक्ष होते. आचार्य अत्रेही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळेसच्या मराठवाड्यातल्या रस्त्यांची अवस्था मोठी बिकट होती. सगळीकडे प्रचंड खड्डे, धूळ. आचार्य अत्रे साहेब व्यासपीठावरती आले आणि त्यांनी सगळ्या राज्यकर्त्यांच्या वरती अक्षरशः कोरडे ओढले. म्हणाले, काय ही मराठवाड्यातली धूळ, या धुळीनंच मी हैराण झालो आहे. आणि पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चारली त्यांना या धुळीची एवढी भीती का वाटावी. ही धूळ आमच्या मराठी भाषेच्या आजोळची आहे. या धुळीतून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ राणीसाहेब, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ ही मंडळी गेली आहेत. ही धूळ अंगावरती घेत असताना त्या महापुरुषांचं दर्शन घेतल्याचा भास आम्हाला होतो आहे. अत्रे साहेब, पैठण हे गाव आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही आणि पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही अशा मराठवाड्यामध्ये आपण आलेला आहात. तेव्हा सभाशास्त्राचा नियम मोडून अत्रे साहेब उभे राहिले. त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, मावळत्या विनोदानी उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे. मी आता मरायला मोकळा आहे. इथून पुढे महाराष्ट्राला हसवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. खरं तर माणूस ज्या वातावरणामध्ये वाढतो त्या वातावरणाचा एक परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. आचार्य अत्रे हे सासवडचे. एकीकडे ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निर्माण झालेली करा नदी, दुसरीकडे पराक्रमाचा पुरुषार्थ सांगणारा पुरंदर किल्ला, तिसरीकडे सोपानदेवाची वीणा आणि चौथीकडे जेजुरीचा खंडोबा, असा जो एक भक्तिशक्ती योग अत्र्यांच्या वाट्याला आला. त्यामुळे आयुष्यात सगळ्या चांगल्या गोष्टींच्या वरती मनापासून भक्ती करायची आणि सगळ्या वाईट गोष्टींचा सर्व शक्तीनिशी सामना करायचा, हे सामर्थ्य तिथल्या वातावरणाने त्यांना दिलं. खरं तर लहानपणीच हा मुलगा मोठेपणी विनोदी लेखक होणार हे जणू ठरूनच गेलेलं होतं. लहानपणी अत्र्यांचा आणि त्यांच्या मित्रांचा काय उद्योग असायचा, दिवाळीच्या दिवसामध्ये ज्या वाया गेलेल्या फटाकड्या आहेत त्यातली दारू काढून ती आजोबांच्या बिड्यांमध्ये भरून त्याचा भुईनळा होताना पाहणं हा अत्रे आणि त्यांच्या मित्रांचा एक आवडता उद्योग असायचा. आणि पूर्वी प्लेगची साथ आल्यानंतर उंदीर मरून पडत असत आणि मग पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, पुण्यातल्या शाळांना सुटी मिळाली. मग अत्रे आणि त्यांच्या मित्रांना वाटलं की पुण्यातल्या मुलांना शाळेला सुटी मिळते तर सासवडच्या मुलांना का नाही. मग अत्रे आणि त्यांच्या मित्रांचा एकच उद्योग, शेतामध्ये जायचं, उंदीर पकडायचा, तो मारायचा आणि मुख्याध्यापकांच्या खोलीमध्ये आणून टाकायचा. दुसऱ्या दिवशीपासून शाळेला सुटी. अत्र्यांनी सांगितलं की एका अतिशय गंभीर प्रसंगाने मला विनोदी लेखक केलं. अत्रेंचे काका हे मामलेदार होण्यासाठी पुण्याला निघालेले होते आणि पुणे ते सासवड किती अंतर, 35 किलोमीटर. त्यावेळेला काही एस टीची सुविधा नव्हती. बैलगाडी जुंपली गेली, त्याला तट्ट्या बांधला गेला, सगळं सामान आतमध्ये टाकण्यात आलं आणि आपला मुलगा पुण्याला जाणार या भावनेने अत्र्यांच्या आजीला इतकं रडू फुटलं की त्या जोर जोरात रडायला लागल्या. हे पाहून घरातल्या इतर बायकाही रडायला लागल्या. बायकांचं एक बरं असतं की एकीच्या डोळ्यात पाणी आलं की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि अत्र्यांनी लिहिलंय की ते बायकांचं रडणं पाहून मग त्या गाडीवानांनाही रडू आवरेना, तोही हमसून हमसून रडायला लागला. आणि हे रडवेलं दृश्य पाहून बैल जे खाली बसले ते पुन्हा उठलेच नाहीत. आणि जे काका मामलेदार होण्यासाठी पुण्याला जाणार होते ते तलाठी बनून आयुष्यभर सासवडलाच राहिले. या एका प्रसंगाने अत्र्यांना विनोदी लेखक केलं. आणि मग पुढे अत्रे पुण्याला आले आणि अत्र्यांनी लिहून ठेवलंय की त्यावेळेसचं पुणं आपल्याला माहिती आहे. पुलंनी असं म्हटलंय की पुण्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचा एक माणूस त्यावेळेला राहत होता आणि ते खरंच होतं.
अत्र्यांनी लिहिलंय की गायकवाड वाड्यामध्ये टिळक नव्हते, पण त्या वाड्यावरून जात असताना टिळकांचा एक संस्कार होत होता. कसबा पेठेतील कोणकरांच्या वाड्यावरून जात असताना शिवराम महादेव परांजपे कुठल्याही क्षणी त्यांचं दर्शन घडू शकेल असं वाटत होतं. आणि फर्ग्युसन रोडवरून नामदार गोखल्यांची भेट कुठल्याही क्षणी होऊ शकत होती. असा त्या गावाचा एक संस्कार होता. पण अत्रे म्हणतात की मी दुसऱ्या कुठल्याही शाळेमध्ये गेलो असतो तरी प्रांत किंवा कलेक्टर झालो असतो, पण मी भावे स्कूलमध्ये गेल्यामुळे विनोदी लेखक झालो, कारण तिथे शिक्षण आणि अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी चालत होत्या. तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय हे 20 वर्ष होतं. त्यामुळे अनेकदा शिक्षक कोण आणि विद्यार्थी कोण हेच कळायचं नाही. एकदा एक शिक्षक शाळेमध्ये उशिरा आले तर मुख्याध्यापकांनी त्यांनाच पोर्चमध्ये 2 छड्या दिल्या. आणि मग ते स्टाफ रूममध्ये आल्यानंतर इतर शिक्षकांना म्हणाले की अहो मला मुख्याध्यापकांनी पोर्चमध्ये 2 छड्या दिल्या. मग इतर शिक्षक म्हणाले अहो तुम्ही त्यांना सांगायचं मी इथे शिक्षक म्हणून काम पाहतो. ते म्हणाले मी तोंड उघडणार. तेवढ्यात ते म्हणाले की तोंड उघडशील तर आणखीन 2 छड्या देईन. त्यामुळं मी काही या भानगडीमध्ये पडलो नाही. अत्र्यांचं वैशिष्ट्य असं. शेवटी या विनोदकारांच्या जीवनातून काय शिकायचं तर अत्र्यांनी पदवी घेतली आणि त्यांना नोकरीची आवश्यकता होती. आणि मग त्यांना कुणीतरी सांगितलं की मुंबईला जे सँडहर्स्ट हायस्कूल आहे तिथे तुम्ही जा. तिथे अत्रे आले. आल्यानंतर तिथे जयकर नावाचे प्राचार्य होते. त्यांनी अत्र्यांना सांगितलं आमच्याकडे चिठ्ठी चपाटी वशिला काही चालत नाही. तुम्ही वर्गामध्ये जायचं, मुलांना शिकवायचं. मुलं जर 60 मिनिटं शांत बसली तर तुमची नोकरी पक्की. दादा आज जर हा नियम लागू केला तर 7वा वेतन आयोग घेतलेल्या निम्म्या शिक्षकांना घरी जावं लागेल, अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. कारण मुलांना शांत बसवणं फार अवघड आहे. आणि अत्र्यांनी तो अनुभव लिहिला. वर्गामध्ये गेले आणि अत्र्यांनी लिहिलंय वर्गामध्ये 60 मुलं, 60 गुणिले 2 120 डोळ्यांचा राक्षस आपल्याकडे बघतोय म्हटल्यानंतर पाय लटलट कापायला लागले. पण अत्र्यांनी डॅफोडिल्स नावाची कविता उत्तम शिकवली आणि मुलं शांत बसली. बाहेर आल्यानंतर जयकर म्हणाले तुमची नोकरी पक्की. अत्र्यांनी लगे मित्रांना फोन केला माझी नोकरी पक्की झाली आहे, मी आज तुम्हाला पार्टी देणार आहे. तर तिकडून मित्र म्हणाले आज आम्हीच तुला सांत्वनपर पार्टी देणार आहोत, कारण तुला ज्या शाळेत नोकरी मिळाली तिथे 3-3 महिने पगारच होत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या सगळ्यांना सांगितलं जातं की वर्गामध्ये जा, शिकवा, मुलांना शांत बसा. आणि अत्र्यांना तो अनुभवला. पहिल्या महिन्यामध्ये पगार नाही, दुसऱ्या महिन्यामध्ये पगार नाही. पण निराश होतील ते अत्रे कसले. एके दिवशी असेच बसलेले होते शाळेमध्ये. तितक्यात समोरच्या शाळेतून एक शिक्षक आले आणि मुख्याध्यापक कोण आहे इथे असं अत्र्यांना त्यांनी विचारलं. अत्रे असे बसलेले होते की ते मुख्याध्यापकच आहेत असं वाटत होतं. आपण कसे बसतो याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. इंजिनियरकडे बघितल्यानंतर कळतं की इमारत किती वर्ष टिकणार आहे. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर कळतं की आपण बरे होणार आहेत की नाही. डॉक्टरच हे किडकिडीत असतील तर पेशंटला वाटतं हे अगोदर जात आहेत का मी अगोदर जातो. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्वाचा, अत्र्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतका होता. आणि मग अत्र्यांनी त्यांना विचारलं की का तुम्ही आलाय तिकडे. तर ते म्हणाले माझी आत्ताच समोरच्या शाळेमध्ये मुख्याध्यापकांच्या बरोबर भांडणं झाली आणि मी तडक राजीनामा देऊन इकडे आलोय, मला नोकरी पाहिजे. अत्रे म्हणाले आपण 5 मिनिटं बसा, मी आपली मुलाखत घेतो. अत्रे तिथून बाहेर पडले, समोरच्या शाळेत गेले, मुलाखत दिली आणि आपली नोकरी पक्की करून टाकली. नाहीतर दुसरे कुठले तरी शिक्षक असले असते तर म्हणाले असते आता दादांकडे जातो, पत्र घेतो आणि मग काहीतरी संस्थेला विनंती करतो. तर जीवनातल्या कुठल्याही संकटांना न घाबरता संकटांवरती कसं स्वार व्हायचं हे आचार्य अत्रेंनी आपल्याला शिकवलं. आणि पुलंचं व्यक्तिमत्व सुद्धा असंच होतं. लहानपणापासून हा मुलगा एका वेगळ्या वाटेने जाणार हे जणू ठरूनच गेलेलं होतं. म्हणजे पुलं ज्या वेळेला 10वीला शिकत होते याच मुंबईमध्ये पार्ल्याला टिळक मंदिरामध्ये साहित्य सम्राट नचिम केळकरांचं व्याख्यान होतं. त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नावाचा एक ॲक्ट आलेला होता. आणि मग केळकरांनी खूप गंभीरपणे भाषण दिलं. आणि त्यावेळेला पद्धत अशी असायची की तुमचं भाषण झाल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारायच्या. तर मग त्यांनी विचारलं कुणाला काही शंका आहेत का. तर पुलंनी हात वर केला, 10वीतला मुलगा, आणि म्हणाले की हा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे तो मला नीट समजावून सांगाल का. तर केळकरांनी बघितला अगदीच मुलगा दिसतोय. ते म्हणाले बाळ तुझ्या वयाला साजेसा प्रश्न विचार. तर पुलं म्हणाले सध्या पुण्यात अंजिराचा भाव काय आहे. तर त्यामुळे लहानपणापासून हा मुलगा वेगळ्या वाटेने जाणार हे जणू ठरून गेलेलं होतं. या दोघांच्या व्यक्तिमत्वातलं एक साम्य आपल्याला दिसेल की या दोघांनीही शिक्षक म्हणून काम केलं आणि दोघंही लोकशिक्षक या पदापर्यंत पोचले. अत्र्यांनी तर राजकारणाचं क्षेत्र सुद्धा वर्ज्य मानलं नाही आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी जे काम केलेलं आहे विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते आपल्याला माहिती आहे. पण या 2 विनोदकारांचा ज्यावेळेला आपण विचार करतो आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये येईल
की पुलंचा विनोद हा जखमा करणारा किंवा बोचकारणारा नव्हता, तर तो गुदगुल्या करून हसवणारा होता. आणि आत्र्यांनी जगण्याच्या लढाईमध्ये विनोदाचा शस्त्र म्हणून वापर केलेला होता आणि त्यामुळे त्या शस्त्रांनी अनेक जण घायाळ झाले. म्हणजे आत्र्यांचा विनोद हा घरातल्या छोट्या मुलांनी सगळे कपडे काढून तसंच घरामध्ये वावरण्यात आपल्याला जसं काही गैर वाटत नाही तितक्या मोकळेपणाने समाजामध्ये वावरला. आणि पुलंचा विनोद म्हणजे एखाद्या घरंदाज सुनेनी चार चौघांच्या समोरून जाताना स्वतःचा पदर सावरी ज्या आदबीनं जावं त्या आदबीनं मराठी समाजामध्ये वावरला. आणि या दोनही विनोदाचा मराठी समाजाने तितक्याच उत्कटतेने स्वीकार केला. कारण आत्रेच असं म्हणत असत की हा समाज ओव्यांनी कधी सुधारला नाही आणि लावण्यांनी कधी बिघडला नाही. समाजामध्ये जे जे काही चांगलं आहे त्याचा एक वाईट आहे, त्याचा एक सुवर्णमध्य साधून पुढे जाण्याची एक वृत्ती ही समाजामध्ये असतेच. पुलंचा विनोद हा शब्दनिष्ठ, प्रसंगनिष्ठ, उत्स्फूर्त. म्हणजे आपण उन्हाने तापलेल्या व्यक्तीने एखाद्या उद्यानामध्ये जावं आणि एखादं कारंजा अचानक सुरू होऊन मनाला प्रसन्नता लाभावी, तसा पुलंचा विनोद होता. आत्ता विंदांचा उल्लेख या ठिकाणी निघाला. आदरणीय देवाभाऊ, या महाराष्ट्रामध्ये मराठी कविता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचं काम कुणी केलं असेल तर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट या तिघांच्या कवितांचे ज्यावेळेला 500 प्रयोग पूर्ण झाले काव्यवाचनाचे, त्यांचा पुलंच्या हस्ते सन्मान झाला. तर पुलं आपल्या भाषणामध्ये म्हणाले की मला लोक विचारतात हे 3 कवी कसे आहेत. मी त्यांना सांगतो की हे 3ही कवी उत्तम आहेत, फक्त ट्रिपल डोस घेतल्याशिवाय यांची कविता ऐकायला मिळत नाही, कारण तिघांनाही एकदम बोलवावं लागतं. आणि यांची जे स्वभाव आहेत ते मानधनाचं पाकिट मिळाल्यानंतर लक्षात येतात. पाडगावकर कवितेच्या नादात असतात, ते पाकिट खिशात ठेवून देतात. वसंत बापट पुण्यातले कोकणस्थ आहेत, त्यामुळे ते खिशात हात घालून आतल्यात पाकिटातल्या नोटा मोजतात. आणि विंदा करंदीकर पक्के कोकणस्थ असल्यामुळे ते सगळ्यांच्या संयोजकांच्या समोर पाकिट उघडतात, नोटा मोजतात आणि म्हणतात उगाच तुझी एखादी नोट जास्त यायला नको. हे त्यांच्या स्वभावाचं जे वैशिष्ट्य आहे ते इतक्या मार्मिकपणाने पुलंनी त्या ठिकाणी सांगितलं. आज साहित्य संमेलन भरवायचं म्हणजे काय करायला लागतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातली माणसं फार हुशार. सत्यजित जी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, विट्याला पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन तिथल्या संयोजकांनी भरवलं आणि त्याला पु ल देशपांडे अध्यक्ष होते. आणि संयोजक इतके हुशार, त्यांनी एका महसूल संचालकालाच स्वागताध्यक्ष करून टाकलं, म्हणजे पैशाची अजिबात चिंता नाही. आणि मग पुलंच्या शेजारी त्यांना बसवलं उद्घाटनाच्या वेळेला. आणि मग ते महसूल संचालक म्हणाले की अहो पुलंच्या सारखा इतका महान विनोदकार इथे बसलेला आहे आणि तरी मला का बोलवलं. तरी सांगतो म्हणाले की आमच्या वृक्ष खात्यामध्ये सुद्धा काही गमतीशीर गोष्टी घडतात. आमच्या खात्यातल्या काही माणसांची मी ग्रामीण भागामध्ये बदली केली, त्यात महिला होते, पुरुष होते. त्यांनी ती बदली रद्द व्हावी यासाठी लिहिलेला अर्ज मोठा गमतीशीर होता. त्या अर्जामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं, साहेब आपण आमची कसल्या ठिकाणी बदली केली, ना तिथे राहण्याची व्यवस्था, ना खाण्याची व्यवस्था, ना संडास, ना बाथरूम आहे, त्याला दरवाजे नाहीत, आम्हाला उघड्यावरती आंघोळ करावी लागते. खाली लिहिलं होतं खोटं वाटत असेल तर येऊन बघा. आता हे संचालक बोलून गेले, महसूल संचालक. पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले हे महसूल संचालक महातयारीचे आहेत. त्यांनी अर्ज काय आला हे सांगितलं, पण कार्यवाही काय केली हे अजिबात सांगितलेलं नाही. त्यामुळे ही जी उत्स्फूर्तता होती, पुलंनी मर्ढेकरांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. आणि हे काव्यवाचनाचे कार्यक्रम करत असताना मध्यंतरामध्ये त्यांना काही खायला लागत असे, तर मुंबईतले एक संयोजक त्यांनी एवढे खाण्याचे पदार्थ आणले की ते पाहिल्यानंतर पुलं म्हणाले अहो लोक मर्ढेकर ऐकायला आले, ढेकर ऐकायला आलेले नाहीत. त्यामुळं ही जी एक उत्स्फूर्तता पुलंच्या विनोदामध्ये तशीच आत्र्यांच्या विनोदामध्ये होती. आणि आत्र्यांनी जगण्याच्या लढाईत विनोदाचा शस्त्र म्हणून वापर केल्यामुळे ते गारद करून टाकत असत. दिगंबर फडके नावाचे एक कवी होते, त्यांनी आत्र्यांना पुस्तक प्रकाशनासाठी बोलवलं आणि आत्र्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केली. आत्रे बोलायला उभे राहिले आणि म्हणाले अहो दिगंबर फडके, तुमचं वय पाहून मी या कार्यक्रमाला आलो. ज्या माणसाच्या नावानी घालवलेली आबरू आडनावानी झाकलेली आहे अशा माणसांनी किती बोलायचं हे तुझं तुम्ही ठरवलं पाहिजे. पुण्यामध्ये ज्यावेळेला पानशेतचा प्रलय झाला, त्या पानशेतच्या प्रलयामध्ये मराठाचे अंक ब्लॅकनी विकले गेले. तर आत्रे साहेब आले आणि पुणेकरांनी तक्रार केली, अहो आत्रे साहेब अशा कठीण परिस्थितीमध्ये तुमचे मराठ्याचे अंक ब्लॅकनी विकत घ्यावे लागले आम्हाला. आत्रे साहेब म्हणाले दूधवाल्यांनी दूध महाग विकले, यात म्हशीचा काय दोष आहे म्हणाले. हे समोरच्याला गारद करून टाकणं. फर्ग्युसनच्या एम्पी थिएटरमध्ये सगळ्या मुलांनी ठरवलं की आत्रे साहेबांची गंमत करायची
आणि अत्रे भाषणाला उभे राहिल्यानंतर ती कापसाची म्हातारी हवेमध्ये सोडली. अत्रे उभे राहिले, त्यांनी ते सगळं दृश्य पाहिलं. शांतपणे एकच वाक्य म्हणाले, तुमच्यासारख्या तरुण मुलांनी या वयामध्ये असं म्हाताऱ्यांच्या पाठीमागं लागणं योग्य नाही. आणि त्यामुळे असे हे महान विनोदकार यांच्याविषयी खरं तासनतास बोलता येईल, पण वेळेची मर्यादा आहे. पण अत्र्यांनी एक गोष्ट जी सांगितली आहे ती मला फार महत्त्वाची वाटते. अत्रे असं म्हणत असत की देवादिकांनी समुद्रमंथन केलं आणि त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही. त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. आणि त्यामुळे स्वर्गामध्ये रंबा आहेत, अप्सरा आहेत, नृत्य आहे, अमृत आहे, पण विनोद नाही. तो फक्त पृथ्वी तलावरतीच आहे. आणि आज आपली दुर्दैवाची गोष्ट पहा आपण की कुत्री भुंकू शकतात, ती हसू शकत नाहीत. मांजरांची कळवण लागू शकते, ते हसू शकत नाहीत. वाघ सिंह डरकाळ्या फोडू शकतात, ते हसू शकत नाहीत. गाई म्हशी हंबरू शकतात, ते हसू शकत नाहीत. माणसं हसू शकतात पण ते हसत नाहीत. अशी एकूण सगळी परिस्थिती आहे. आज मला देवाभाऊ खूप आनंद वाटला, सगळे मोकळेपणाने हसतायत. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये असे दिवस येणार आहेत की जसं तुम्ही वक्त्यांना मानधन देता तसं श्रोत्यांना सुद्धा द्यावं लागेल की मधून मधून टाळ्या वाजा. म्हणजे घरामध्ये विनोद झाला तर हसायचं नाही आणि सकाळी कुठल्या तरी उद्यानामध्ये जाऊन हात वर करून कारण नसताना हसत बसायचं. अशी सगळी वेड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण आपल्या या 2 महान विनोदकारांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे की जीवनातल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा विनोद बुद्धी सोडायची नाही. अत्र्यांनी ज्यांना गुरु मानलं त्या राम गणेश गडकरींच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. आणि डॉक्टर सारखे शेजारी येऊन चर्चा करत होते की याला घाम आला पाहिजे, घाम आल्याशिवाय यांचा ताप काही कमी होणार नाही. तर गडकऱ्यांनी दोन्ही डॉक्टरांना जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले, मला घाम यावा असं तुम्हाला वाटतं का? डॉक्टर म्हणाले हो. मग गडकरी म्हणाले, औषध देण्याऐवजी तुमचं बिल मला दाखवा, मला घाम आल्याशिवाय. म्हणजे डॉक्टरांनी घाम आणण्याची प्रथा किती जुनी आहे. सांगायचा उद्देश एवढाच की विनोद बुद्धीची ढाल हातामध्ये असली आणि अंगात रसिकतेचं चिलखत घातलं की जीवनातल्या सगळ्या संकटांना हसत सामोरं जाता येऊ शकतं. हाच एक संदेश या 2 विनोदकारांनी दिलाय. आज उत्तम विनोद निर्माण होतोय, पण तो पचवण्याची समाजाची शक्ती क्षीण होते की काय अशी भीती वाटते. त्यामुळे विनोद बुद्धी क्षीण होणं आणि हास्य लोपणं हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचं लक्षण मानावं लागेल. त्यामुळे हे सभागृह हास्याने दणाणलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे, हे मी या निमित्ताने आवर्जून सांगतो. आणि अत्र्यांचा एक संदेश सांगून माझ्या भाषणाला विराम देतो. अत्रेंनी त्यांच्या मी कसा झालो या पुस्तकाच्या शेवटी असं म्हटलंय की एखादं मांजर जसं खिडकीतून डोकावून पाहतं ना, तसं जीवनाच्या खिडकीतून मी डोकावून पाहत आलोय. एखादं मूल जसं शाळेमध्ये रमतगमत जातं ना, तसं जीवनाच्या शाळेमध्ये मी रमतगमत चाललोय. मला एखादं फूल दिसलं त्याच्यावरती मी कविता केली. मला एखादं मूल दिसलं त्याला मी गोष्ट सांगितली. मला बोके संन्यासी दिसले, मी त्यांची टर उडवली. मला महापुरुष दिसले, मी त्यांचा जय जयकार केला. मला दुःखी माणसं दिसली, मी त्यांना विनोद सांगितला. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते या जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते सगळं मला मिळावं. त्यामुळं ही विनोद बुद्धीची आणि हास्याची कास आपण सोडणार नाहीत अशी प्रार्थना आणि प्रतिज्ञा आपण आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा आहे. वा वा, अप्रतिम मिलिंदजी. खऱ्या अर्थाने विनोदाचं शिखर गाठलं आणि विनोदा